पूर्वी कशी होते माहिती आहे का महाराज? ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज? एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टा आहे ना आपला, नांदूर, सोनुशी, निमोन, इकडली लोक माथाडी राहायची महाराज. ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची? माथाडी काम करायचे, पण कष्टालाही करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे. आणि ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत कळायची. त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे, पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही. मग आयडिया काय करायचे आपले लोक? पूर्वी भांडे होते, स्टीलचे नव्हते, आणि भांड्याला कलाई लावायचे काम करायचे लोक. आणि ही लोक राहायची कुठं? फुटपाथला राहायची. मग नवी मुंबई आता झाली महाराज. हे 10 वर्ष तेव्हा कायची मुंबई? तेव्हा काय होतं? आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं, लावायचं, कोळशे करायचे, कलईचे पैसे करून गावात यायचं महाराज. पण इतके कष्ट, शेती उभी करायची, पोरांच्या शाळा उभ्या करायच्या, लग्नही करायचे. आता ह्या पट्ट्यात असं होतं, शेतीला पाणी होतं, शेती चांगली पिकत होती, आणि कुणी ना कोणी मुंबईला राहायचं. तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती. मसाला शिवलापूरचा पाहुणा बरा आहे, त्याचा हांगेवाडीला संबंध आहे, बरं आहे. तेव्हा तुम्ही लय फुगीर, तुम्हाला ती घमेंड. मग तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. लबाड बोलायचं नाही. आता कशी जिरली? आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. तुम्हाला यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का? यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं, तो आता डायरेक्ट काय म्हणते माहिती? मी आज साहेब मोकळा, सुतळी नाही आपल्याकडं. पोराचा बापांना अख्खा आपलं. तुम्ही काढून नेतो बा, तुम्ही फक्त हा म्हणा. आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा. हा काय म्हणा? हा काय थोबाडवा शितो? हा काय म्हणा? 3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला.